नमस्कार. बघा मित्रांनो, आज आपण पीवायक्यूची सिरीज चालू आहे. त्याच्यामध्ये कसोटी हे चॅप्टर आपण आज घेणार आहोत. कसोटी ह्या चॅप्टरमध्ये 2024 मध्ये कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आणि ही मित्रांनो आपली पीवायक्यूची सिरीज आहे. पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व प्रश्न ही सिरीज जर मित्रांनो तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघितली तर मला नाही वाटत तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडेल. ठीक आहे, चला आता प्रकरण कोणतं आहे तर कसोटी आपण बघितलं आहे. आता बघा याच्यातला पहिला प्रश्न बघा काय आहे. तर पहिला प्रश्न जालना पोलीस भरती 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता कसोटीवरती कसे प्रश्न, कसोटी बेसिक आपण शिकणार नाही बरं का. याच्यामध्ये कसोटी काय आपण शिकणार नाही, याच्यावरती कसोटी ह्या चॅप्टरवरती प्रश्न कसे आले फक्त ते बघणार आहोत. कसोटी आपलं शिकून झालेलं आहे. ठीक आहे, चला आता फक्त आपण हे प्रश्न बघणार आहोत. त्या प्रश्नाला आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे ते बघतोय. आता पुढीलपैकी कोणत्या संख्येस 36ने निशेष भाग जाईल असं प्रश्न आहे. सर आता 36ची कसोटी तर आम्हाला माहिती नाही. आपण शिकलो 2ची, 3ची, 4ची, 5ची, 6ची, 7ची, 8ची, 9ची, 10ची, 11ची, 12ची, 13ची, 15पर्यंत आपण शिकलो. पण इथं सर 36 आलं आहे, मग कसं काय यायचं आहे. तर मी मित्रांनो माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं 36ची आली, कितीची आली तर काय करायचं. सर 36 आहे तर 36चे 2 अवयव पाडायचे. तर नमच्यूक सर 36 म्हणजे ज्या संख्येला 9ने भाग जाईल, 4ने भाग जाईल त्या संख्येला 36ने भाग जाईल. एवढं क्लिअर. आता सर 4ची कसोटी काय आहे. जर शेवटचे 2 अंक एकक आणि दशक दोन्ही संख्या मिळून किंवा 2 अंक मिळून जी संख्या बनते त्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने भाग जातोय. ठीक आहे, आता क्रॉस चेक करूया आपण. 55 आहे सर, 55ला 4ने भाग जातो का नाही, तर मग हे माझं उत्तर नसेल. 26 आहे सर, 26ला 4ने भाग जातो का, तर नाही, म्हणजे हे माझं उत्तर नाही. आता सर 24 आहे, 2 संख्येमध्ये 24 आहे, 24ला भाग जातो. इथं काय सर 28, 28ला भाग जातोय. म्हणजे आता 2 संख्या आहेत की ज्याला 4ने भाग जातोय. मग आता 9ची चेक करा. 9चं काय आहे सर, तर 9ची कसोटी काय आहे तर सर्व अंकांची बेरीज करायची, 9 पर्यंत आणायचं, कॅन्सल करायचं आहे आणि शेवटी 0 किंवा 9 उरायला पाहिजे. 0 म्हणजे काय तर 9, 9 म्हणजे काय तर 0. हे मी माझ्या बेसिक लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. इथे आपण सांगणार नाही, इथे फक्त तुम्हाला कसं सॉल्व्ह करायला पाहिजे होता प्रश्न तो बघतोय. ठीक आहे, 9ची कसोटी ती आहे. तर मग चला आता 7 आणि 2, 7 आणि 2 9 सर. 8 आणि 2 किती आहे 10, 10 म्हणजे काय 1. 4 आणि 1 सर, तर 4 आणि 1 सॉरी 4 आणि 1 सर, हे 4 आणि 1 सर 5, 5 म्हणजे नाही, तर मग हे पण माझं उत्तर नाही. माझं उत्तर काय असेल मग हे 4 नंबर असेल माझं उत्तर. क्लिअर. आता बघा याला चेक करायची ना बघा, हा चुकीचा, हा चुकीचा आणि हा चुकीचा, म्हणजे हा तर माझा क्लिअर आहे ना. याला चेक करायची गरज नाही. जर आपण चेक केलं मित्रांनो तर बघा काय आहे 6 आणि 3 9, 8 आणि 2 10, 10 म्हणजे 1, 8 आणि 1 9 म्हणजे कॅन्सल, म्हणजे माझं उरलं काय तर 0, म्हणजे हा माझा असेल उत्तर. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करायचं होतं. प्रश्न कुठं आता जालना पोलीस भरती 2024. 2024 मध्ये जे काही सर्व जिल्ह्याचे पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत त्यांचा आपण प्रश्नाचा संग्रह केलेला आहे आणि ते प्रश्न फक्त एक्सप्लेनेशन आपण करतो आहे. आणि 2025 मध्ये ही सिरीज जर मित्रांनो पूर्ण व्यवस्थित बघितली तर 2025 मध्ये याच्या बाहेर प्रश्न पडणार नाही. याचा ह्या सिरीजचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा काय आहे. आता पुढचा प्रश्न आहे चंद्रपूर पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे मित्रांनो. किती आहे तर 93 आहे. इथे प्रश्नार्थक चिन्ह आहे. 318 आहे. या संख्येला 9ने निषेध भाग जातो तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल, म्हणजे 9ने भाग जाणारी संख्या पाहिजे. तर 9ची कसोटी काय म्हणते सर, तर मला काय पाहिजे सर्व अंकांची बेरीज करणार, 9 मध्ये कॅन्सल करणार, मला 0 पाहिजे सर्वात शेवटी किंवा 9 पाहिजे. आता बस हा 9 सर कॅन्सल, बरोबर 9 कॅन्सल, 8 आणि 1 9 कॅन्सल, 3 आणि 3 तर 3 आणि 3 सर 6. मग याच्यात मी सर काय मिळवणार, म्हणजे मला इथं 9 भेटेल. तर सर मी याच्यामध्ये 3 मिळवणार ना, 6 मध्ये मी 3 मिळवणार म्हणजे सर हे 9 मला भेटेल. म्हणजे माझं उत्तर काय सर मित्रांनो 3 आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी पाहिजे सर मला 3 आहे असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं मित्रांनो. बस काहीच अवघड नाही आहे. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. सोलापूर पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे. काय म्हटलं आपल्याला, खालील बघा कोणत्या संख्येला 12ने निशेष भाग जातो, म्हणजे 12ने. आता सर काय करायचं 12 आहे, 12चे अवयव पाडा, बरोबर 3 चूक 12, म्हणजे ज्या संख्येला 3ने भाग जाईल 4ने भाग जाईल त्या संख्येला 12ने भाग जाईल, बरोबर. बस करा सर क्लिअर. आता 3ची कसोटी काय आहे किंवा 4ची पहिले लावा.
कोणतीही पहिले चेक करा, पहिले 4ची चेक करा. आता सर इथे 51 आहे, 51ला भाग जातो का 4ने? तर नाही, हे माझं उत्तर नाही. इथे सर 22 आहे, 22ला जातो का? तर सर नाही. इथे सर 44 आहे, जातो. इथे सर 56 आहे, 56ला पण जातोय. क्लिअर? आता हे दोन्ही आहे. आता 3ची कसोटी, 3ची काय आहे? तर सर शेवटी काय करायचं? 9 पर्यंत आणायचं आहे. शेवटी 0, 3 आणि 6 हे अंक जर उरत असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातोय. मग आता बघा, चेक करा. 7 आणि 2 9 सर, 4 त्रिक 12, 12 म्हणजे काय सर? तर 12 म्हणजे 3. आता उरलंय ना 3, म्हणजे माझं उत्तर असेल मित्रांनो हे 3 नंबर. हे मला चेक करायची गरज नाही बरं का. हे उत्तर तर हे कशाला मी चेक करू? बघा आता इथे चेक केलं तरी तुम्हाला काय होतं? 5 आणि 4 9, 6 आणि 6 12 आणि 1 13, 13 म्हणजे काय असतं? तर 4. मला काय पाहिजे? 0 3 6 याच्यापैकी इथं 4 उरलं ना, म्हणजे हे माझं नाही आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करायचं होतं. आणि मी जे शिकवतो आहे मित्रांनो ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, चल पुढचा प्रश्न बघूयात. आता हा पुढचा प्रश्न बघा. 72 निषेध भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आहे? आता आपल्याला विचारलं आहे 72, बरोबर. आता 72 जर विचारलं आहे आणि पुणे ग्रामीण पोलीस भरती 2024चा हा मित्रांनो प्रश्न आहे. आता आपला 72ची कसं करणार सर? सर हे 72 आहे, 72चे अवयव पाडा. 8 9 72, बरोबर. म्हणजे ज्या संख्येला 8ने भाग जातो आणि 9ने भाग जातो त्या संख्येला 72ने सर भाग जातोय. आता सर मी 8ची चेक करतो, 9ची चेक करतो. कशाची? तर सोपी कोणती आहे? तर 9ची आहे. सर मी पहिले 9ची चेक करतो. चल आता 9ची काय आहे सर? तर 9ची कसोटी की 0 पर्यंत कॅन्सल करायचं आहे. इथे सर 8 आणि 1 9, इथे किती आहे? तर 3, म्हणजे हे माझं नाही आहे. मला काय पाहिजे? 0 किंवा 9 पाहिजे. इथे किती आहे? 9 आहे, बरोबर. 4 आणि 4 8, 8 आणि 7 15, 15 म्हणजे किती आहे? तर 15 म्हणजे सर 6 आणि हे 3, बरोबर. म्हणजे इथं 9 आहे, 9 म्हणजे कॅन्सल, म्हणजे माझं उत्तर हे असू शकतं, बरोबर. पण इथे आपण चेक अजून 8 नाही, इथे असू शकतं. इथे बघा किती आहे? 5 आणि 4 9, 5 आणि 4 9, इथे किती आहे? 6, म्हणजे हे माझं उत्तर नसणार. इथे किती आहे? 8 आणि 8 16, 16 म्हणजे किती आहे? 7, 7 आणि 7 14, 14 म्हणजे किती आहे? 5, 5 आणि 3 8, म्हणजे हे माझं उत्तर नाही आहे. माझं उत्तर काय असेल मित्रांनो? हे. क्लिअर? कारण 9ने अशी एकच संख्या आहे ना की 3ला गेला नाही, फक्त 1ला गेला आहे, म्हणजे माझं उत्तर असेल हे. आता मला 8ले चेक करायची पण गरज नाही आहे आणि 8ला जर आपण चेक केलं तर उत्तर आपलं हेच निघतंय. क्लिअर? चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. आता SRPF गट क्रमांक 7 2024 मधला आलेला प्रश्न आहे. आता मला 1 आहे, डॉलर आहे, 5 आहे, हॅश आहे. या 4 अंकी संख्येत 9ने निषेध भाग जात असल्यास डॉलर आणि हॅशच्या ठिकाणी असलेल्या अंकांची बेरीज किती आपल्याला विचारलंय. आता सर मी काय करणार? 1 आहे आणि अधिक 5 आहे, किती आहे तर 6. म्हणजे आता 9ने भाग जाण्यासाठी 9ची कसोटी काय आहे सर? शेवटी मला 0 पाहिजे. म्हणजे सर मी याच्यामध्ये मी काय मिळवणार की इथं मला 9 पाहिजे किंवा 9च्या पटीत पाहिजे. आता सर बरोबर हे 6 आहे ना, दोघांची बेरीज 6. आता याच्यामध्ये काय मिळत? 3 जर मिळवलं तर 9 होतात, पण ऑप्शनमध्ये 3 नाही आहे. तर मी मग सर 6 मध्ये काय मिळवणार? म्हणजे सर इथे मला 18 पाहिजे. म्हणजे आपण फक्त दुप्पट करू, मग तिप्पट पण चेक करू, पण दुप्पटमध्ये होतं का ते बघू. आता सर 6 मध्ये जर मी 12 जर टाकले तर 18 होतात, बरोबर. म्हणजे माझं इथं मला काय पाहिजे? डॉलर आणि हॅशच्या ठिकाणी मला 12 पाहिजे, बरोबर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक असेल आपला 3. म्हणजे दोघांची बेरीज इथे आहे 12. अशा प्रकारे आपण या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करायचं होतं. जर मित्रांनो बघा, फक्त मला कमेंटमधून हे सांगा की आता याच्या ठिकाणी कोणता अंक आहे आणि याच्या ठिकाणी कोणता अंक आहे, हे तुम्ही कमेंट करा. ही जर कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न काय आहे? SRPF गट क्रमांक 13 2024चा हा प्रश्न आहे आणि ही सिरीज मित्रांनो 2024चीच आहेत. प्रत्येक प्रश्न कुठं आलेला आहे हे मी तुम्हाला दाखवतो आहे. ठीक आहे, चल पुढे दिलेल्या संख्यामध्ये 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? आता 11ची कसोटी माहिती पाहिजे. 1 सोडून 1 अंक, बरोबर. आता 1 आणि 1 2, 2 म्हणजे काय आहे? तर याला भाग जातो. आता 4 आणि 0 म्हणजे 4, म्हणजे याला पण भाग जातोय, बरोबर. याला भाग जातोय, याला भाग जातोय. 5 आणि 5 म्हणजे याला पण भाग जातोय. 7 आणि 7 14 म्हणजे हे 0, म्हणजे याला भाग जात नाही. 8 आणि 16 याला भाग जात नाही. इथे किती? 4 आणि 4 8 आणि 8 म्हणजे याला भाग जातोय. इथे किती आहे? तर हे किती? 10 14. इथे किती आहे? तर 10, याला भाग जातो. 1 2 3 4 5, 5 संख्या अशा आहेत की यांना भाग जातोय. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? आपलं उत्तर असेल 2 नंबर. म्हणजे हे काय केलंय मित्रांनो, मी हे काय करतोय? 1 2 1 0 आहे ना, तर आपण असे अंक वेगळे काढायचे. हा अंक, हा अंक.
मग विषम स्थानचा अंक 1 आणि 1 यांची बेरीज केली 2 आणि हे 2 आणि 0 यांची बेरीज केली 2 आणि यांची वजाबाकी केली. यांची वजाबाकी जर 0 किंवा 11 किंवा 11च्या पटीत आली तर त्या संख्येला भाग जात असतो. हे आपण क्रॉस चेक केलं. क्लिअर? याचं उत्तर असेल 2 नंबर. ठीक आहे. चला, आणि जर मित्रांनो हे पण तुम्हाला समजलं नसेल हे काय होतं, जर तुम्हाला समजत नसेल तर आपल्या बेसिकची व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यामध्ये ह्या कन्सेप्ट पूर्ण तुमच्या क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. चला, आणि जर तुम्ही याच्यातून बी अजून जर पुढे जात असाल, जर गणित सर तुम्हाला काहीच समजत नाही आहे तर आपला कोर्स परचेस करून घ्या. ऑनलाईन कोर्स आहे, नाममात्र फीमध्ये तो कोर्स आहे. तो कोर्स परचेस करून टाका आणि मग त्याच्यातून तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क येतील. आणि मी तर म्हणतो तुम्हाला मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरती 2025ची तयारी करत असाल तर माझा कोर्स चांगल्या प्रकारे परचेस करून घ्या आणि ही सिरीज पूर्ण बघा. याच्या बाहेर तुम्हाला काही गणित आणि बुद्धिमत्तासाठी करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. चल, आता पुढीलपैकी कोणत्या संख्येस 15 ने निषेध भाग जातो? आता सर 15 म्हणजे काय? 15च्या वर पाडा. 3 5 15. मग ज्या संख्येला 5 ने भाग जातो, ज्या संख्येला 3 ने भाग जातो त्या संख्येला 15 ने भाग जातोय. आता 5ची डेफिनेशन काय आहे सर? 0 आणि 5 हे जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. बघा, इथे 5 आहे, इथे 0 आहे, इथे 5 आहे, इथे 5. मग सर्वच संख्येला 5 ने भाग जातोय. आता 3ची डेफिनेशन काय आहे सर? 3ची डेफिनेशन अशी आहे की 0, 3 आणि 6 हे जर बाकी उरत असेल, संख्या 9 पर्यंत बेरीज करायची, 9 पर्यंत कॅन्सल करायचे, बाकी 0, 3, 6च्या पटीत जर राहिले तर त्या संख्येला 3 ने भाग जातोय. आता बघा, चेक करा सर फक्त. आता बघा, आपण इकडनं चेक करत येऊयात. 5 आणि 4 9, 6 आणि 3 9, उरले किती? 5 आहे का? तर नाही, म्हणजे हे माझं उत्तर नाही आहे. इथे बघा किती आहे. बरं, 4 आणि 4 8, 8 आणि 3 11. 11 म्हणजे काय सर? तर 11 म्हणजे 2, 7 आणि 2 तर 9, म्हणजे हे माझं असेल उत्तर. बस, पुढे चेक करायची मला गरज पडत नाही. 5 ने सहजरित्या गणिताला सॉल्व्ह करू शकतो. चल, आता हा पुढचा प्रश्न बघा. याच्यात बरोबर डिफिकल्टी पण प्रश्न आहे बघा. याच्यामध्ये सर्व प्रश्न आहेत. याच्यामध्ये 50 प्रश्न असो, 60 असो, 70 असो, जेवढे पण प्रश्न आले असतील 2024मध्ये सर्व प्रश्न आपण स्टेप बाय स्टेप, लागले ते 2, 3, 4 व्हिडिओ बनले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. पण सर्व प्रश्न मी याच्यामध्ये घेणार आहे. ठीक आहे. कोल्हापूर पोलीस भरती 2024. फक्त याच्यासाठी मित्रांनो तुमची सपोर्टची गरज आहे बरं का. तुमचा सपोर्ट जर असेल तर व्हिडिओ तुम्हाला क्वालिटी बनेल. क्वालिटी मी देतो. फक्त तुम्ही सहकार्य एवढं करा की व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ द्या. आता 56 आहे, स्टार मार्क आहे, 24 आहे. या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक असेल म्हणजे तिला 9 ने पूर्ण भाग जाईल. आता 9ची डेफिनेशन काय आहे सर? बस 9ची डेफिनेशन समजायला पाहिजे. 5 आणि 4 9, 6 आणि 2 तर 8. याच्यामध्ये मी सर काय मिळवणार? म्हणजे इथं मला 9 पाहिजे. सर 8मध्ये मी 1 मिळवणार आहे ऑप्शनमध्ये, तर हो 8मध्ये 1 मिळवा म्हणजे 9 पाहिजे. म्हणजे माझं उत्तर काय असेल मित्रांनो? 2 नंबर. बस, संपला विषय. फक्त डेफिनेशन काय आहे, कन्सेप्ट काय आहे, कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर माहिती असेल मित्रांनो तर 2 सेकंदाच्या वरती तुम्हाला सॉल्व्ह करायला वेळ लागत नाही. ठीक आहे. चल, पुढचा प्रश्न छत्रपती संभाजीनगर 2024मध्ये आलेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने व 2 ने भाग जातो? आता 2ची डेफिनेशन काय? सर्व समसंख्येला सर 2 ने भाग जातोय. बस, आता समसंख्या सर काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्या सर सम असतात. बस, म्हणजे त्या संख्येला मग 2 ने भाग जातोय. मग इथे बघा 4 आहे, इथे 8 आहे, इथे 4 आहे, इथे 8 आहे. मग सर्व संख्येला 2 ने भाग जातो. आता 3ची डेफिनेशन काय आहे सर? 3ची डेफिनेशन सर अशी आहे, 0, 3 आणि 6 जर उरत असेल तर त्या संख्येला सर 3 ने भाग जातोय. बरोबर, 9 पर्यंत संख्या आणायची आहे आणि कॅन्सल करायचं आहे. बस, आता आपण इकडनं जाऊयात. बरोबर, 8 आणि 1 9 कॅन्सल, 7 आणि 4 11. 11 म्हणजे काय सर? तर 2. 6 आणि 2 तर सर 8. 8 आहे का याच्यामध्ये? तर नाही, म्हणजे हे माझं उत्तर नाही आहे. इथे पहा 8 आणि 1 9, 6 आणि 3 9, उरलाय का 8, म्हणजे हे पण माझं उत्तर नाही आहे. इथे पहा 6 आणि 3 9, 5 आणि 4 9, उरलं काय 8, म्हणजे हे पण माझं उत्तर नाही. हे माझं उत्तर आहे. आता याला मी सॉल्व करत बसणार नाही. सॉल्व करणं म्हणजे हा मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे याच्यात टाईम वेस्टेज आहे. सॉल्व करायची गरज नाही. 3 नाही म्हणजे 1 तर 4 असायलाच पाहिजे ना. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? आता बघा कसं आपण सॉल्व करून बघूया. 6 आणि 3 9, बरोबर, 8 आणि 7 किती आहे? 15. 15 म्हणजे काय आहे? तर सर 6. ह्या दोघांची बेरीज करा ना परत. 5 आणि 1 6, 6 म्हणजे 6, म्हणजे आपलं उत्तर असेल मित्रांनो 1. पण तुम्ही एवढा कॉन्फिडन्स मित्रांनो तुमच्यामध्ये पाहिजे की ह्या सॉल्व करायची तुम्हाला गरज पडली नाही पाहिजे. ठीक आहे. चल, आता हा पुढचा प्रश्न बघूयात. आता हा पुढचा प्रश्न काय? पुणे लोहमार्ग पोलीस भरती
24चा हा प्रश्न आहे। चला आता काय आहे, 197 आहे, स्टार मार्क आहे, 54 62 आहे। या संख्येत स्टारच्या जागी कोणता सर्वात लहान अंक असला पाहिजे ज्यामुळे त्या संख्येस 9ने भाग जाईल। सोपं आहे, 9ची कसोटी माहिती पाहिजे। 5 आणि 4 9 बरोबर, 7 आणि 2 9, 9 कॅन्सल बरोबर। आता उरला काय आपल्याकडे 6 आणि 1, 6 आणि 1 सर 7, आणि याच्यामध्ये मी काय टाकणार, म्हणजे इथं 9 पाहिजे तर 7 मध्ये मी 2 टाकणार सर, म्हणजे माझं उत्तर असेल 2 नंबर। बस संपला विषय, काय गणित अवघड नाही आहे। किती सेकंद लागतात मित्रांनो गणित सॉल्व्ह करायला, आणि याच्यानुसार सर्वच प्रकारानुसार प्रकरणानुसार आपण पुढे पुढे जाणार आहोत। आता हा कसोटी चॅप्टर चालू आहे, कसोटी चॅप्टर झाल्यावर संख्या व संख्याचे प्रकार घेणार, मग बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार रेल्वे गुणोत्तर प्रमाण सर्व आपण स्टेप बाय स्टेप चॅप्टरनुसार जाणार आहोत पुढे। फक्त तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फक्त व्यवस्थित याला बघा, नोट्स काढा, व्हिडिओ पॉज करायचा आहे, नोट्स काढायचे आणि मग पुढे पुढे जायचं आहे। आणि याच्या बाहेर मित्रांनो मी तुम्हाला 100% सांगतो, याच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज पडत नाही बरोबर। जास्ती मेहनत तुम्ही करू नका, हे सर्व तुमच्याकडे प्रश्न पण एक क्वालिटी आहे आणि प्रश्नामध्ये एक्सप्लेनेशन पण तुम्हाला देतोय, शॉर्ट ट्रिकनुसार तुम्हाला गणित सॉल्व्ह करून मी देतो आहे। ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येस 9ने पूर्ण भाग जात नाही असा प्रश्न आहे। म्हणजे हे खालीलपैकी कोणती अशी संख्या आहे की त्याला 9ने भाग जात नाही असा तो प्रश्न आहे। आता बघा 3 3 3 म्हणजे 9 0 कॅन्सल, म्हणजे याला भाग जातो, म्हणजे हे माझं उत्तर नाही आहे, हे जाणारी आहे, मला न जाणारी पाहिजे। आता इथे बघा 3 आणि 3 6, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, म्हणजे याला पण भाग जातो, म्हणजे हे माझं उत्तर नाही आहे बरोबर, म्हणजे हे माझं उत्तर नाही आहे। आता इथे बघा 6 आणि 3 9, 6 आणि 3 9, मग याला पण भाग जातोय, म्हणजे हे पण माझं उत्तर नाही, मला काय न जाणारी पाहिजे, म्हणजे हे माझं उत्तर असेल ना। आता 3ला भाग जातंय, म्हणजे ही काय सॉल्व्ह करायची गरज नाही मित्रांनो, बस एवढं तुम्ही शिका बरं का, एवढं तुमचं परफेक्शन तुमच्यामध्ये आलं पाहिजे, त्यावेळेस तुमचा रिझल्ट येतो बरं का। रिझल्ट असं काही रस्त्यावरती नाही, रिझल्टसाठी खूप मेहनत तुम्हाला करावी लागेल बरोबर। बघा 9 5 आणि 4 9, इथे किती आहे 7, 7ला जात नाही, म्हणजे हे माझं उत्तर असेल हे, 9ने या संख्येला भाग जात नाही। ठीक आहे, चल पुढचा प्रश्न बघा, सोलापूर पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। काय आहे, 12 15 18 व 27 या चारही संख्यांनी भाग जाणारी मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे असं आपल्याला प्रश्न विचारला। आता ज्या संख्याला 27ने भाग जाईल, आता बघा पाड्यात सर्वांच्याच आहे, 3चा पाडा जर म्हटलं 3च्या पाड्यामध्ये सर्व आहे, मग तुम्ही सर्वात मोठी संख्या आहे ना त्याला फक्त क्रॉस चेक करा। आता काय आहे सर 27 आहे, 27चं काय आहे नम त्रिक 27। आता सर 3चं डेफिनेशन काय आहे सर, इथे 0 उरायला पाहिजे, 3 6 बरोबर। आता इथे 9ची काय पाहिजे, तर 0 पाहिजे सर किंवा 9 पाहिजे, किंवा 0 किंवा 9, 9 किंवा 0 सेम आहे याच्यासाठी। आता बस 9ची पहिले लावा, 3 जिथं 9ची लागेल तिथे 3ची लागेलच ना बरोबर। आता 9ची लावा सर, इथं किती आहे 9 आहे, इथं 9 आहे बरोबर, म्हणजे माझं उत्तर काय आहे, माझं उत्तर असेल हे। बस बाकी पुढे मी चेक करणार नाही, संपलं नाही तेच बरोबर। इथे किती आहे बघा, इथे किती आहे, इथे सर 15 आहे, 15 म्हणजे काय आहे 6, मग 6ला जातो का याने, तर नाही आहे, याने जातो पण याने जात नाही बरोबर। इथं 9 9 इथे 8 आहे, मग याला जात नाही। इथे काय 9 आहे, इथे किती आहे 12 आहे, 12 म्हणजे 3 आहे, याला 9ने जात नाही, मला किती पाहिजे 0 किंवा 9 पाहिजे, म्हणजे हे माझं उत्तर नाही, माझं उत्तर असेल हे ऑप्शन क्रमांक 4। संपला, इकडचा चेक आता करायचंच नाही, इकडचं याला जाईलच भाग, काही प्रॉब्लेम नाही आहे। जर तुम्ही आता 18ने बघितलं तर 18 काय येते सर, हे 18 येते नमदुनी, आता सर समसंख्या आहे 9ने भाग जातोय। आता 15ला जर बघितलं तुम्ही, हे 15 तर किती 3 5 बरोबर, एक ठिकाणी 0 आहे आणि 3ने भाग जातोय। इथे 12 जर बघितलं तुम्ही तर बघा 3 चूक 3ने तर जातोय, 4ने काय शेवटी 20 आहे ना भाग जातोय। म्हणजे फक्त मित्रांनो ही जे मोठी संख्या आहे ना, फक्त मोठी संख्या चेक करायची आहे, बाकी संख्या चेक आपल्याला करायची गरज पडत नाही। ठीक आहे, चला आता हा प्रश्न होता सोलापूर पोलीस भरती 2024चा प्रश्न आला होता, आणि असे प्रश्न मिरॅकल प्रश्न तुम्हाला मित्रांनो दिसतील, आणि ते कसे सॉल्व्ह करायचे फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका, सर्व टेन्शन मी घेतोय, सर्व तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं, कसं कमी वेळेत सॉल्व्ह करायचं आहे हे फक्त मी तुम्हाला सांगतो। फक्त तुमचा रिझल्ट आला की फक्त एक कॉल करा, सर माझा रिझल्ट आलाय, बस तो आनंद मला सर्वात मोठा असेल। चला आता हा पुढचा प्रश्न असं बघा, यवतमाळ पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे, 6ने निषेध भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती। आता 6ने, आता सर 6ची डेफिनेशन काय आहे, ज्या संख्येला 2ने आणि 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने भाग जातोय, क्लिअर। आता सर 2ची डेफिनेशन काय आहे, सर्व समसंख्येला 2ने भाग जातोय, बस। आता इथं सर समसंख्या आहे, इथं सम आहे, इथं सम नाही, इथं विषम आहे कॅन्सल, इथं सम नाही विषम आहे कॅन्सल,
मग ह्या दोन संख्यांना भाग जातो, दोन ऑप्शन तर आपले पहिलेच गेले. ओके, आता 3ची डेफिनेशन काय आहे सर? तर सर 0, 3 आणि 6 हे एकक मग शेवटी उरायला पाहिजे. बस आता बघा 5 आणि 4 9 हे काय आहे? 3 आणि 3 6, म्हणजे माझं उत्तर असेल हे. आता हे मी सॉल्व करत नाही, डायरेक्ट भेटलं ना. आता बघितलं काय? 5 आणि 4 9, 3 आणि 2 सर 5. क्लिअर? म्हणजे हे माझं उत्तर नाही आहे. हे मित्रांनो एवढं फास्टमध्ये तुम्हाला करावं लागेल, एवढी कमांड तुम्हाला आणावी लागेल. जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल 2025मध्ये तर ही टेक्निक तुम्हाला वापरावी लागेल आणि एवढं स्पीडने तुम्हाला गणित करावे लागतील आणि ते होईल. ते माझ्यावरती सोडून द्या. ते फक्त तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित करा. प्रॅक्टिस व्यवस्थित केलं की सर्व काही शक्य आहे आणि प्रॅक्टिस करून घेणारा पण मी आहे. बरोबर? तर फक्त मित्रांनो व्यवस्थित तुम्ही बघा, व्यवस्थित नोट्स काढा आणि याच्यावर रिव्हिजन मारा. बरोबर? रिव्हिजन जर तुम्ही व्यवस्थित केली तर सर्व काही गोष्टी आहेत. मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टर असं तुम्हाला काही शिकवणार की त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याच्यासाठी माझं तुम्हाला कोर्स परचेस करावा लागेल. माझा कोर्स आणि ही सिरीज जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर याच्या बाहेर 100% मी सांगतो 100% प्रश्न याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे? चला आता हा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न बघा काय आहे. SRPF गट क्रमांक 10 2024मध्ये आलेला प्रश्न आहे. 9ने निषेध भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आहे? आता काय आहे सर 9ची कन्सेप्ट काय? शेवटी सर मला 0 पाहिजे किंवा 9 पाहिजे. 0 म्हणजे 9, 9 म्हणजे 0. बस आता सर हा 9 कॅन्सल, 5 आणि 4 9, इथे किती आहे? तर 10. 10 म्हणजे काय? म्हणजे हे मला नाही आहे. बरोबर? 6 आणि 3 9. बरोबर? आता 7 5 12, 12 म्हणजे काय आहे सर? 7 5 12, 12 म्हणजे सर 3 आहे आणि याच्यात 6 म्हणजे 9 आहे. म्हणजे हे माझं उत्तर असेल. संपला विषय. पुढे मी चेक करणार नाही. आता बघा 8 आणि 2 10, 10 म्हणजे 1 आहे. 7 8, 8 आहे ना, म्हणजे नाही आहे. इथे कॅन्सल. बरोबर? इथे बघा 6 आणि 3 9, 7 8 म्हणजे हे पण 8 आहे. म्हणजे हे माझं नाही आहे. माझं उत्तर काय असेल? माझं उत्तर असेल 3 नंबर. एवढं तुम्हाला कॉन्फिडन्स असायला पाहिजे मित्रांनो की हा माझं उत्तर आलं ना, आता पुढे मी चेक करणार नाही. बस हे आता आपण क्लास आहे, इथे आपण क्लास घेतोय म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे चेक करून दाखवतो. पण तुम्हाला हे तिथे चेक करायची गरज पडली नाही पाहिजे. हे आणि चेक केलं बी तरी जास्त वेळ लागत नाही, पण चेक करायची गरज पडली एवढा तुमचा सराव असायला पाहिजे. ठीक आहे? चला आता पुढे काय? गोंदिया पोलीस भरती 2024मध्ये आलेला हा प्रश्न आहे. काय? खालीलपैकी कोणत्या संख्येत 4ने पूर्ण भाग जातो असा आपल्याला प्रश्न आहे. आता बस आता 4ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 4ची डेफिनेशन काय आहे सर? शेवटचे 2 अंक मिळून जी संख्या बनते त्या संख्येला 4ने जर भाग गेला तर त्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. आता शेवटची अंक काय आहे? 21 21 आहे. 21ला जातो का? तर नाही सर. इथे किती आहे? 67, 67ला तर नाही सर. इथे 34 आहे. 34ला तर नाही सर. इथे किती आहे? तर काही चेकच करायची गरज नाही. इथे 32 आहे. 32ला जातो. म्हणजे माझं उत्तर काय असेल मित्रांनो? 1 नंबर असेल माझं उत्तर. आणि अशा प्रकारे सहजरित्या आपण गणित सॉल्व्ह करू शकतो. काही अवघड आहे का? तर काहीच अवघड नाही आहे. जसं जसं आपण ही सिरीज आपली पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. ठीक आहे? चल आता हा पुढचा प्रश्न बघा. काय? 1 ते 45 या संख्या दरम्यान 3ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती आहे? आता सर मी सर 3ने भाग जर गेलो तर 3 नम किती होत आहे? 9व्या स्थानावरची म्हटलं आहे ना. तर बस 3चा पाडा, 3ची सिरीज 3चा पाडा बरा 9 पर्यंत. नम 3 तर सर 27. म्हणजे ती 9व्या नंबरची संख्या असेल मित्रांनो 27 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. अशा काय अवघड होतं? काहीच अवघड नव्हतं. अशा प्रकारे आपल्याला गणित सॉल्व्ह करायचं आहे.